तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आज दुसरं म्हणजे डोंगर भागात आलो आहे आपण आज. तर इकडं बघू शकता तुम्ही झाडं वगैरे आहेत, एकदम गार हवा आहे. चिंचाचं झाड आहे या साईडला इकडं. आणि इकडं जे आहे ना, महादेवाचं छोटं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. या साईडला मंदिर म्हणजे पहिलं छोटंच होतं, आता थोडंफार त्याला हे केलेलं आहे, म्हणजे आपण जे म्हणतो ना फाउंडेशन वगैरे, तर त्या टाईपमध्ये केलेलं आहे. ते बघू शकता तुम्ही इकडं या साईडला आहे मंदिर. इकडं इकडं थोडं तर वरती जाऊन दाखवतो तुम्हाला वरच्या साईडला कसं आहे काय. पहिलं म्हणजे लईच खराब होतं. घंटी वाजू पहिले. हे काय इकडं नंदी आहे, नंदी बैल. आणि वरच्या साईडला महादेवाची म्हणजे छोटंच आहे, महादेवाची पिंड आहे छोटीशी. आणि हे साईडला आहे ना सगळे झाडं वगैरे आहेत, म्हणजे एकदम भारी वाटते इथं गार. आता उन्हाळा असल्यामुळं सगळं वाळलेलं आहे. आणि दगड वगैरे भरपूर म्हणजे खडकाचं रान म्हणतो ना आपण, त्या टाईपमध्ये इकडं हे काय सगळे झाडं वगैरे ते. आणि इथं ही छोटीशी महादेवाची पिंड हे काय. इथं इथं पण आहे, म्हणजे असं छोटंसं थोडंफार बनवलंय, पहिलं लईच खराब होतं. इथं छोटी मांजर पण बसलेली, मांजर पण आहे इथं. काय नाही करत, म्हणजे कोण बी जरी आलं ना तरी कुणालाच काय करत नाही, कुणालाच काय करत नाही. हे काय इथे कुणाला एक कुत्रं पण आहे इथं. कुत्रं कुठे गेलं काय माहिती. होतं आत्ता, आत्ता होते इथं, आता फक्त मांजरीच होतं. काय नाही करत. हे होतं छोटंसं मंदिर वगैरे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता सगळे झाडं वगैरे इकडं. सगळे दगडच, म्हणजे जेवढं लांबपर्यंत नजर जाईल ना मित्रांनो, तेवढं लांबपर्यंत सगळंच. हे जे लोकेशन आहे ना इथलं, हे लोकेशन इथं आहे गुप्तेश्वर म्हणून आहे, दौंड तालुक्यामध्ये. तर गुप्तेश्वर गाव आहे. गाव म्हणजे छोटं, म्हणजे ते पर्यटन सारखंच आहे थोडंफार. म्हणजे इथं मूड वगैरे फ्रेश होतं, झाडं वगैरे बरेच आहेत, थंडपणा बरंच आहे इथं. आता इथं थोडं पाणी वगैरे दिलेलं आहे. इथं एक मांजर आहे, वरती एक होती आपण बघितलेली, का इथे एक. ही पण नाही काय करत. दोन दोन मांजरे, वरती एक होती, इथे एक आहे. वरती एक होती आणि एक छोटीशी खाली एक आहे. हे बघू शकते इथं पण छोटी मंदिर वगैरे आहे. इथं नंदी आहे या साईडला. इथं दर्शन वगैरे घेतलं आपण, दर्शन वगैरे घेऊन झाले. आता खाली जाऊ. पलीकडच्या साईडला मित्रांनो गार्डन पण आहे. त्या साईडला गार्डन म्हणजे पहिलं चांगलं होतं, आता सगळं खराब झालंय. म्हणजे नाही पोरं वगैरे येतात, थोडंफार नासधूस होतीच किती बी चांगलं केलं तरी. इकडं सगळे दगडच आहे ह्या साईडला, त्या साईडला सगळे दगडच आहेत मोठे मोठे. आणि पलीकडे जे आहे ना, पलीकडे सगळं मोकळं मैदान आहे. म्हणजे हे पण मोकळं मैदानच होतं आधी, इकडे वगैरे हे सगळं मोकळं मैदान होतं. हे काय चिंचाचे झाड बरेच आहेत मित्रांनो इथं. चिंचाचे झाड आहेत, अजून बाकीचे फुलांचे पण आहेत. आता तिथं मंदिर आहे ना त्या साईडला, तर फुलं वगैरे देवाला व्हायला लागते तिथं. अजून चिंचाचे झाड बरेच आहेत. तिकडं गार्डन आहे मित्रांनो तिकडं. आता तिथे पलीकडे जायला लय टाइम लागणार आपल्याला. अजून बाकी काय नाही, आलं तर दर्शन वगैरे घ्यायला. दर्शन वगैरे घेतलं म्हणलं एखादं ब्लॉग वगैरे काढू म्हणलं. ब्लॉग वगैरे काढलं, तिथं तुम्हाला दाखवलं आत्ता मंदिर वगैरे त्या साईडला. चिंचाचं झाड बरेच आहे तिथं. हे काय पलीकड पण आहे, सगळे चिंचाचे झाडच आहेत. हे काय हे सगळे चिंचाचे झाड आहेत हे. इकडं इकडं
कट्टा वगैरे पण आहे इथं बसायला निवांत वगैरे. हे मंदिर आहे आपलं इकडं ह्या साईडला. इथं पण छोटं मंदिर आहे. इकडं मोकळे. आता हे उन्हाळ्यामुळं जास्तच हे झालेलं आहे, म्हणजे सुकून गेलेत झाडं सगळे. नाहीतर सगळं चांगलं होतं, व्यवस्थित होतं. पलीकडं आहे बरं का मित्रांनो गार्डन वगैरे दाखवण्यासारखं, पण तिथं काय जायला रस्ता नाही दिसत त्या साईडला. आहे चांगले त्या साईडला गार्डन वगैरे बसायला पण आहे, पण ते काय झालंय सगळं वाळून गेलंय तिथं. झाडं वगैरे पण व्यवस्थित नाही म्हणून एवढं काय खास नाही दाखवण्यासारखं तिथं. आणि तिकडं पण होतं दाखवण्यासारखं. इकडं तर अजून काय दिसत नाही. देवाचंच आहे, जास्त काय नाही इथं. देवाचं वगैरे आहे इथं इथं एवढं. हे काय एवढंच होतं. आज दर्शन घेतलं आजच्या पुरतं, आज एवढंच. तर तुम्ही जर नवीन असताना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि नवीन जे व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला पहिले दिसतील जर सबस्क्राईब वगैरे केला असतील. आणि जर नसताना केला अजूनपर्यंत सबस्क्राईब आपल्या चॅनलला, तर सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊ तुमच्यासाठी. कुठं कुठं जाईन, कुठं कुठं फिरन. तसं तर आपल्याला शॉक आहे फिरायचं वगैरे. तर नवीन नवीन जे काही कंटेंट वगैरे असतील ते सगळे तुम्हाला आधी दिसतील. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया पुढच्या चॅनलमध्ये आपण.